एका विवाहितेच्या कुंकवावर, तिच्या मंगळसूत्रावर अधिकार गाजवायला निघाले होते। मी पण तेवढीच गुन्हेगार आहे आसावरी। शक्य झाल्यास मला माफ करा। ठीक आहे, आपण दोघी एकमेकींना माफ करूया आणि हे सगळं विसरून जाऊया। तुला विश्रांतीची गरज आहे, आराम कर। हो, मी कळवतो तुम्हाला। मी अजून तसं काही सांगितलेलं नाहीये। बघू ना काय। हो, मी फोन करतो परत। थँक्यू। मला वाटतं मी निघते आता। रात्र खूप झाली, या मी तुम्हाला सोडतो। नाही नाही, असू दे, तुम्ही थांबा इथे। शारदाला गरज आहे तुमची। येते मी। तुम्ही काय एवढी काळजी करताय? येतील ना त्या। मानसी, तुम्ही अजून जागे? बहिणी, अगं कुठे गेली होतीस तू? अगं तुझा फोन किती ट्राय करत होतो मी। आम्ही सगळे काळजी करत होतो तुझी। बहिणी, सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे। तसं काळजी करण्यासारखं काहीच नाहीये। सुगंधा, सुगंधा। जी ताई साहेब। देवयानी झोपली? मगाशीच। जेवण वाढू का? नाही, मला भूक नाहीये, तुम्ही जा। तो इतक्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं मला। त्या माणसाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला। जर त्यांनी तुम्हाला काही केलं तर? तसं काहीही होणार नाहीये शारदा, आणि आता भलतेच ते विचार करत बसू नकोस। तुला आरामाची गरज आहे। या विषयावर आपण उद्या बोलूया। हे शारदाकडे याआधी जातच असणार। म्हणजे त्यांनी मला पुन्हा एकदा फसवलं। मी त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आणि त्यांनी पुन्हा विश्वासघात केला। शारदावर हात उचलला त्यांनी। कुठल्या अधिकाराने? एका तिराईत स्त्रीला असं कोणी मारतं का कधी? हर्ष, मला काही होणार नाही, डोंट वरी। नाही, मला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये। अहो, असं काय करता तुम्ही? त्या लोकांनी शार्दूलला पळवून नेलं होतं, तुम्हाला डांबून ठेवलं होतं। काही करू शकतात ते। तुम्ही जाऊ नका बस। संगीता, कशाला काळजी करतेस? काही होणार नाही। बघ, हवं तर मी दर तासाला फोन करेन तुला, ओके? अहो पण तुझा फोन आला तर कट करणार नाही। आधी तुझा फोन घेईन, मग इतर कामं करेन। मुळात तुम्ही संध्याकाळी लवकर येईन, ओके? तुम्ही त्याच्या वाटेला जाऊ नका। फार भयंकर माणूस आहे तो काहीही करू शकतो। त्यांनी जर तुम्हाला काहीही करणार नाही शारदा। त्याने तुझ्या बाबतीत जे काही केलंय ना, त्याबद्दल आपण त्याला कोर्टात खेचू। पण वरून आसावरी फार साधी आहे ती। किती वाईट वाटेल तिला। तिला नाही सहन होणार हे। डोंट वरी शारदा, तू आसावरीची काळजी करू नकोस। आणि तसंही आसावरीला तिच्या नवऱ्याचं खरं रूप कळलेलंच आहे आता। आणि तिने मला सांगितलंय की तशीच जर वेळ आली तर ती आपल्यासाठी त्याच्या विरुद्ध कोर्टात साक्ष द्यायला तयार आहे। काय? हर्षवर्धन भोसले नाही वाचू शकणार। मी नाही सोडणार त्याला।